हाय गाइस, गुड मॉर्निंग. सो आज मी बनवणार आहे चॉकलेट लावा केक. सो चला. त्यासाठी मी यूज केलेला आहे अंडा, मैदा, चॉकलेट आणि बटर, कॅस्टर शुगर. सो चला आपण पहिल्यांदा बटर घेऊया. बटरमध्ये मी ॲड केलेले आहे चॉकलेट. बटर आणि चॉकलेट आपल्याला आता मेल्ट करून घ्यायचं आहे. सो मी मायक्रोवेव्हमध्ये मेल्ट केलेला आहे. तुम्ही डबल बॉइलिंगवरती पण मेल्ट करून घेऊ शकता. सो मैंने 30 सेकंड 10 सेकंड करके असं 30 सेकंड मी मायक्रोवेव्ह मारलेला आहे. याच्यामध्ये लम्स अजिबात राहता नाही. तुम्ही चांगले ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सो बघू शकतात तुम्ही एकदम असं स्मूथ मिक्सिंग झालेलं आहे. सो आता आपण घेऊया अंड. इथे मी 1.5 अंड यूज केलेला आहे. रेसिपी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकतात. आता मी यामध्ये कॅस्टर शुगर ॲड केलेली आहे. कॅस्टर शुगरला आणि अंड्याला मी जरा मिक्स करून घेणार आहे आणि त्यात नंतर मी त्याला बीट करून घेणार आहे, नाहीतर शुगर बाहेर येते. सो आपल्याला याला जास्त बीट करून घ्यायचं नाही आहे, थोडंसं बीट करून घ्यायचं आहे. जास्त जर तुम्ही बीट केलात तर याचा स्पंज बनणार, म्हणजे स्पंज केकसारखं होणार, लावा बाहेर येणार नाही आहे. ओके. सो ह्याला नॉर्मल बीट करून घ्यायचं आहे. सो तुम्ही बघू शकतात मस्तपैकी असं शुगर आणि अंडा मिक्स झालेलं आहे. सो यामध्ये मी बटर आणि चॉकलेट जे मेल्ट करून घेतलं होतं ते मी ह्याच्यामध्ये आता मिक्स करते आहे. ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता त्याला मस्त असा डार्क ब्लॅकिश कलर आलेला आहे. सो यामध्ये आपण मिक्स करूया मैदा. मैदा थोडा थोडा तुम्ही मिक्स करायचा आहे. एकदम मिक्स केला तर त्यामध्ये लम्स राहू शकतो. ह्याला बीटरची गरज नाही, तुम्ही हाताने पण मिक्स करू शकतात. आणि मैदा कधी पण स्ट्रेन करून घ्यायचा. मी इथे स्ट्रेन करून घेतला होता. सो आता आपण मोल्डला, म्हणजे मी इथे कटोरी घेतलेली आहे, त्याला आता आपण बटरने ग्रीस करून घेऊया, नाहीतर डिमोल्ट होणार नाही, तो चिकटून राहणार केक त्याला. सो ग्रीस केल्यानंतर मी आता फ्लावरने डस्ट करून घेते आहे. डस्ट केल्याने काय होतं की बटर जर नुसता लावला तर त्याला चिकटून राहू शकतो. फ्लावरने चांगलं डिमोल्ट होणार आहे. सो आता याच्यामध्ये मी बॅटर घालून घेतलेलं आहे. सो चला आता बेकिंग करूया. सो बेकिंगसाठी मी 160 डिग्री सेल्सिअसवरती फक्त 12 मिनिट्स याला मी बेक केलेला आहे. तुम्ही जर जास्त बॅटर घातलं तर जास्त बेक करायचं आहे जरा. सो तुम्ही बघू शकता मस्त असं बेक झालेलं आहे. ओके. सो आता मी याला थोडं साईडला ठेवणार आहे अर्धा तास कूलिंगसाठी. तर ती कूलिंग झालेलं आहे. सो आता आपण याला डिमोल्ड करूया. सो तुम्ही बघू शकतात छान असं डिमोल्ड झालेलं आहे. मी आता इथे जो अर्धा तास थंड केल्यानंतरच मी आता ह्याला कटिंग करणार आहे. तुम्ही जर जास्त लावा पाहिजे तर तुम्ही गरम गरम पण कट करू शकतात. सो आता मी आयसिंग शुगरवरती डस्ट करून घेते आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कोको पावडर पण डस्ट करू शकता, त्याने पण प्लेटिंग छान दिसतं. आणि साईडला मी फ्रेश चेरी लावून घेते आहे. तुम्ही कुठच्या पण फ्रूट त्याला यूज करू शकतात. मला चेरी आवडते, सो मी चेरी लावलेली आहे. आता मी कट करून घेते आहे. मी जास्त गरम नाही केलं आहे, नॉर्मल आहे. तुम्हाला जर जास्त लावा पाहिजे तर तुम्ही परत गरम करू शकतात. हा मी गरम परत नाही केलेला आहे. अर्धा तास
साईडला ठेवल्यानंतरच कट केलेला आहे. सो तुम्हाला मी आता झूम करून दाखवते आतमधून कसं चॉकलेट लावा बाहेर येतो. ते चॉकलेट मस्तपैकी असं मेल्ट करून बाहेर येणार आहे. आता बघा तुम्ही झूम केल्यानंतर बघा आतमधून सगळं असं लावा बाहेर येतो आहे. जास्त बेक केला तर लावा तुमचा बाहेर येणार नाही आहे. ओके, थँक्यू.